जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। यामध्ये राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा समावेश आहे। या प्रचारामुळे गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज थंड होणार आहे, थांबणार आहे। त्यामध्ये आधी नगरपालिका, मग महानगरपालिका आणि नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रचाराचा धडाका होता। दरम्यान आज धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पक्षांच्या कॉर्नर बैठका आणि सभा आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील सांगलीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। सर्वपक्षीय उमेदवार आज ठिकठिकाणी आपापल्या मतदारसंघात रॅली, सभा आणि प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत। अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचार अखेरच्या टप्प्यात शांततेने झाला। तर ही प्रचाराची दृश्य आपण पाहतोय। घरोघरी जात प्रचार करण्यात आलेला आहे। आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। 12 जिल्हा परिषदांमध्ये 731 जागा आहेत आणि त्यासाठी 2624 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 जागा आहेत आणि 4814 उमेदवार यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया। ईव्हीएम बद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांचं वेगळं मत।